Hello, dear students. Today we are going to learn and understand how to solve practice set 12.2 of chapter number 12, equations in one variable from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 79 आणि 80 वर प्रॅक्टिस सेट 12.2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 10 क्वेश्चन्स आहेत आणि यातले फर्स्ट 6 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओज मध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहे ते अभ्यासलेले आहे. जर तुम्हाला ते व्हिडिओज पाहायचे असतील तर लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग लगेच सॉल्व्ह करायला घेऊया. क्वेश्चन नंबर 7. Of the three consecutive natural numbers, 5 times the smallest number is 9 more than 4 times the greatest number. Find the numbers. अरे बापरे, काय विचारलेलं आहे या क्वेश्चन मध्ये? फक्त एकच गोष्ट कळली, ऑफ द 3 consecutive natural numbers, आणि बाकी पुढे जे काही दिलेलं आहे ते सगळं डोक्यावरून गेलंय. असंच ना? बरोबर ओळखलं ना मी तुमच्या मनातलं? पण काळजी करू नका, खूप इझी क्वेश्चन आहे. हे पहा, पहिली गोष्ट तुम्हाला कळाली, ऑफ द 3 consecutive natural numbers. याच टाईपचा क्वेश्चन आपण क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह केलेला आहे की नाही? त्यामध्ये सुद्धा आपल्याला 3 consecutive natural numbers होल नंबर्स बद्दल दिलेलं होतं. इथे नॅचरल नंबर्स बद्दल दिलेला आहे. तो consecutive natural numbers असं आलेला आहे. consecutive म्हणजे काय? एका पाठोपाठ येणारे, हो की नाही? मग असं जेव्हा येतं तेव्हा फर्स्ट नंबर आपण काय म्हणतो? एक्स. सेकंड नंबर एक्स प्लस 1. थर्ड नंबर एक्स प्लस 2. बरोबर? सो इतकी गोष्ट कळाली. मग तेवढं आपण इथे सोल्युशन मध्ये राईट करून घेऊयात. मग पुढचं पुढे पाहूयात. हे पहा, लेट द 3 consecutive natural numbers be x. सेकंड नंबर एक्स प्लस 1 आणि थर्ड नंबर एक्स प्लस 2. एक्स मध्ये 1 ऍड केला की आपल्याला दुसरा त्याच्या नंतरचा लगेच येणारा नंबर मिळतो. बरोबर? एक्स मध्ये 2 ऍड केला की आपल्याला थर्ड नंबर मिळतो, हो की नाही? म्हणून हे जे कन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आहेत त्यांना आपण म्हटलेलं आहे एक्स, एक्स प्लस 1 आणि थर्ड नंबर एक्स प्लस 2. ओके, आता पुढे काय दिलेलं आहे ते समजून घेऊयात. 5 times the smallest number is 9 more than 4 times the greatest number. पहा, व्यवस्थित रीड करा, तुम्हाला हा क्वेश्चन नक्की कळणार आहे. 5 times the smallest number is 9 more than 4 times the greatest number. काय दिलेलं आहे? 5 times the smallest number म्हणजे सर्वात लहान संख्येची 5 पट is 9 more than 4 times the greatest number. मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 9 ने जास्त आहे. आलं लक्षात? इथे आपण पुन्हा डिकोड करूयात काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, जर नसेल कळालं तर. हे पहा, अकॉर्डिंग टू द गिवन क्वेश्चन और कंडिशन 5 टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर. स्मॉलेस्ट नंबरच्या 5 टाइम्स म्हणजे 5 ने मल्टिप्लाय करणार स्मॉलेस्ट नंबरला. सो 5 मल्टिप्लाइड बाय स्मॉलेस्ट नंबर इज इक्वल टू 9 मोर दॅन 4 टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर. ग्रेटेस्ट नंबरच्या 4 टाइम्स पेक्षा 9 ने जास्त आहे. 9 ने जास्त आहे म्हटल्यावर प्लस 9 करावं लागेल आणि 4 टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर. सो 4 टाइम्स ग्रेटेस्ट नंबर. आलं लक्षात? आता 5 टाइम्स स्मॉलेस्ट नंबर. स्मॉलेस्ट नंबर काय आपण घेतलेला आहे? एक्स. बरोबर? सो इथे येणार 5 इंटू एक्स इज इक्वल टू 4 टाइम्स ग्रेटेस्ट नंबर. ग्रेटेस्ट नंबर इथे आपण काय घेतलेला आहे? थर्ड कन्सिक्युटिव्ह नंबर आहे ना हा घेतलेला. काय आहे? एक्स प्लस 2. सो 4 ने हा जो ग्रेटेस्ट नंबर आपण घेतलेला आहे एक्स प्लस 2 त्याला मल्टिप्लाय करूयात. सो 4 इंटू एक्स प्लस 2 आणि हा प्लस 9 ऍड होते. ओके, 5 इंटू एक्स 5x येणार इज इक्वल टू चा साईन. आता या 4 ने या सगळ्या ब्रॅकेटला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 4 इंटू एक्स 4x, त्यानंतर हे प्लसचं साईन. 4 इंटू 2 किती? 8 आणि आता हे प्लस 9 ऍड येते. आता आपण काय करूयात, ज्या एक्स वाल्या टर्म्स आहेत त्या सगळ्या एका साईडला घेऊयात आणि बाकीचा दुसऱ्या साईडला इक्वल टूच्या. सो हे पहा, हा जो 4x आहे तो जाणार इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला. लेफ्ट हँड साईडला ऑलरेडी 5x आहे. सो 5x ला ऍज इट इज ठेवूयात आणि 4x जेव्हा इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जाईल तेव्हा इथे पहा प्लस साईन आहे की नाही, जेव्हा इकडे जाईल तेव्हा मायनस होणार. सो मायनस 4x इज इक्वल टू 8 प्लस 9 ऍज इट इज इथे राईट करून घेऊयात. चला आता सॉल्व्ह करूयात. 5x मधून 4x सबट्रॅक्ट झाले किती? 1x. यू कॅन राईट ओनली x इज इक्वल टू 8 प्लस 9 17. हे पहा, x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 17. x काय आहे? आपला फर्स्ट नंबर.
बरोबर. आणि हे तीनही नंबर्स कसे आहेत? कन्झिक्युटिव्ह, म्हणजे एका पाठोपाठ येणारे. सो पहिला नंबर जर 17 आहे तर दुसरा किती येणार? 18, तिसरा 19. ओके नाही, पण असंच इथे राईट करून चालणार नाही, कारण आपण सेकंड नंबरला x+1 घेतलेला आहे. सो त्यानुसार आपल्याला सॉल्व्ह करून दाखवावं लागणार आहे. सो इथे राईट करूयात, x+1 इज इक्वल टू, x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आपल्याला इथे 17. सो 17+1 18. त्यानंतर x+2 हा झाला थर्ड नंबर. सो x ची व्हॅल्यू 17, सबस्टिट्यूट करा. 17+2 किती? येस, 19. सो फर्स्ट नंबर 17, सेकंड नंबर 18 आणि थर्ड नंबर 19. लेट्स राईट फायनल आन्सर हिअर. 17, 18, 19 आर द 3 consecutive नॅचरल नंबर्स. पाहिलं किती इझी क्वेश्चन आहे. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, दिसायला थोडंसं डिफिकल्ट वाटतं, असं वाटतं की अरे बापरे सगळं डोक्यावरून गेलं, पण नाही. हळूहळू रीड करायचंय क्वेश्चन, तोडायचंय क्वेश्चनला, तुकड्या तुकड्यांमध्ये समजून घ्यायचंय क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. Raju sold a bicycle to Amit at 8% profit. Amit repaid it spending 54 rupees. Then he sold the bicycle to Nikhil for 1134 rupees with no loss and no profit. Find the cost price of the bicycle for which Raju purchased it. चला क्वेश्चन व्यवस्थित समजून घेऊयात. क्वेश्चन मध्ये काय स्टोरी आहे ती पाहूयात. हे पहा, राजूने त्याची बायसिकल अमितला विकली 8% प्रॉफिटने. बरोबर. हे पहा, हा राजू, त्याने त्याची बायसिकल 8% इतक्या प्रॉफिटने अमितला विकलेली आहे. त्यानंतर अमित रिपेड इट स्पेंडिंग 54 रुपीज. अमितने 54 रुपीज स्पेंड केले सायकल रिपेअर करायला. काय त्याला कलर दिला असेल, ऑइलिंग वगैरे केलं असेल, हो की नाही. सो या सगळ्यांसाठी त्याला 54 रुपीज इतका खर्च आला. Then he sold the bicycle to Nikhil for 1134 with no loss and no profit. त्यानंतर अमितने निखिलला बायसिकल विकलेली आहे 1134 रुपीजला, पण कशी? नो लॉस नो प्रॉफिट. म्हणजे अमितला नाही लॉस झाला नाही प्रॉफिट झाला. या तत्वावर त्याने निखिलला विकली. कळलं का तुम्हाला? राजूने 8% प्रॉफिट मिळवलेला आहे जेव्हा त्याने त्याची सायकल अमितला विकली. त्यानंतर अमितने 54 रुपीज खर्च केले रिपेअरिंगला. 54 रुपीज खर्च केल्यानंतर अमितने तीच सायकल निखिलला विकलेली आहे. पण जेव्हा त्याने निखिलला सायकल विकली तेव्हा त्याला नाही प्रॉफिट झाला नाही लॉस झाला. म्हणजे जे हे 54 रुपीज त्याने रिपेअरिंगसाठी खर्च केलेले होते ना, ते सुद्धा निखिल कडूनच आलेले आहेत. म्हणजे ज्या पैशांना त्याने राजूकडून सायकल घेतली ते पैसे प्लस हे 54 रुपीज, टोटल अमाऊंट जी तयार झाली तेवढी अमाऊंट त्याने या निखिल कडून घेतली. याचाच अर्थ अमितला नाही प्रॉफिट झाला नाही लॉस झाला. मग फाइंड आउट काय करायला सांगितलंय क्वेश्चन मध्ये? तर फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ द बायसिकल फॉर विच राजू परचेस्ड इट. सुरुवातीला या राजूने जी सायकल विकलेली आहे ना, मग त्याला ती सायकल जेव्हा तो विकत घ्यायला गेला होता तेव्हाची प्राइस, बरोबर, कॉस्ट प्राइस, राजूची कॉस्ट प्राइस फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. आलं लक्षात? मग आता इथे राजूसाठीची सेलिंग प्राइस दिलेली आहे का हो? अरे चा, सेलिंग प्राइस पण दिलेली नाहीये. बरोबर. फक्त एवढं दिलंय की त्याला 8% इतका प्रॉफिट झालेला आहे. बरोबर. ना कॉस्ट प्राइस ना सेलिंग प्राइस. मग फाइंड आउट कसं करणार? चला समजून घेऊयात. खूप इझी आहे. फाइंड आउट काय करायला सांगितलंय? कॉस्ट प्राइस की नाही राजूची. चला मग त्याला एक्स म्हणूयात. सुरुवात तर करूयात. हे पहा, घाबरून जायचं नाही क्वेश्चन रीड केल्या केल्या. जे फाइंड आउट करायला सांगितलंय त्याला एक्स म्हणायचं. सो लेट द कॉस्ट प्राइस ऑफ बायसिकल फॉर राजू बी एक्स. झालं. सगळ्यात मोठं काम करून घ्यायचं. जे फाइंड आउट करायला सांगितलंय त्याला एक्स म्हणायचं. आता पुढे पुन्हा एकदा क्वेश्चन रीड करायचा. काय दिलंय? राजू सोल्ड अ बायसिकल टू अमित ॲट 8% प्रॉफिट. राजूने जी बायसिकल अमितला विकली त्यामध्ये त्याला 8% इतका प्रॉफिट झालेला आहे. मग राजूसाठी बायसिकलची सेलिंग प्राइस काय झाली? हे पहा, कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस यातला फरक तुम्हाला माहित आहे.
तरी सुद्धा मी पुन्हा एकदा सांगते, मी एक बॉल विकत घेतला 10 रुपीजला. 10 रुपीज ही काय झाली माझ्यासाठी? कॉस्ट प्राईस झाली, बरोबर. पण आता मी ठरवलं की हा बॉल मला नको आहे. माझ्याकडे ऑलरेडी एक बॉल आहे, हे मला घरी आल्यावर कळलं. मला असं वाटलं आता हा बॉल मला नको आहे, मग मी हा कोणाला तरी देते. कसा? विकत देते. पण जेव्हा मला तो विकत द्यायचा आहे तेव्हा मला प्रॉफिट पण हवं आहे, कारण मी खूप लांब जाऊन हा बॉल विकत आणलेला आहे. सो मी असं ठरवलं की या बॉलवर मला 5 रुपीजचा प्रॉफिट हवाय, बरोबर. हा बॉल जेव्हा मी सेल करेल तेव्हा मला 5 रुपीजचा प्रॉफिट हवाय. म्हटल्यावर हा बॉल मी कितीला विकणार? ऑफकोर्स 15 रुपीजला विकणार, हो की नाही. मग 15 रुपीज काय झाली? सेलिंग प्राइस झाली. सेलिंग प्राइस कशी ठरवली? तर कॉस्ट प्राइस प्लस जो प्रॉफिट आहे तो. लक्षात आलं तुम्हाला? मग आता इथे या एक्झाम्पल मध्ये राजूची कॉस्ट प्राइस आपल्याला माहित नाहीये, म्हणून आपण ती एक्स घेतलेली आहे. मग सेलिंग प्राइस काय आहे? राजूने बायसिकल आधी विकत तर घेतलेली आहे, नंतर ना ती अमितला विकलेली आहे. मग राजूची सेलिंग प्राइस काय झाली? सेलिंग प्राइस फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कॉस्ट प्राइस प्लस त्याचा जो प्रॉफिट आहे तो करावा लागेल, बरोबर. सो लेट्स राईट हिअर एक्स कॉस्ट प्राइस प्लस 8% प्रॉफिट, हो की नाही. पण 8% प्रॉफिट कशावर घेतलेलं आहे त्यांनी? तर कॉस्ट प्राइसवर ना. 8% ऑफ कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइसला तर आपण काय म्हटलेलं आहे? एक्स म्हटलेलं आहे. सो लेट्स राईट हिअर 8% ऑफ कॉस्ट प्राइस एक्स. आता चला 8% ऑफ एक्स म्हणजे किती ते पाहूयात. सो एक्स प्लस 8% म्हणजे पर 100 किती? 8. सो 8/100 ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि हा एक्स. चला आता सॉल्व करूयात, रिड्यूस करूयात. सो 4 2s are 8, 4 2s are 8. 10 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 2 रिमेनिंग राहिले. 2 0 20 झाले. 4 5s are 20. ओके, सो 2/25. लेट्स राईट हिअर एक्स प्लस 2/25 इंटू एक्स. आता हे पहा, एक्स तर ॲज इट इज येणार खाली. एक्स प्लस, आता इथे हे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. एक्सच्या खाली काहीच नाही म्हणजे 1 डिनॉमिनेटर असतो, तुम्हाला माहित आहे. आणि जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करतो, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर मल्टिप्लाय करतो. सो 2 इंटू एक्स किती झाले? 2x. आणि डिनॉमिनेटर मध्ये 25 इंटू 1 किती झाले? 25. सो 2x/25. आता हे पहा, ऍडिशन आहे की नाही. एक्स प्लस 2x/25. जेव्हा आपण ऍडिशन करत असतो तेव्हा तुम्हाला माहित आहे कशा प्रकारे ऍडिशन करतो. हे पहा, मल्टिप्लिकेशनच्या वेळी न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करतो. पण आता इथे हे पहा, ऍडिशन आहे. एक्सला डिनॉमिनेटर नाहीये, सो 1 डिनॉमिनेटर असं आपण म्हणतो. आणि जेव्हा ऍडिशन करत असतो तेव्हा डिनॉमिनेटर आपल्याला सेम करून घ्यायचे असतात, ओके. मग इथे 1 डिनॉमिनेटर आहे, इथे 25 करण्यासाठी आपल्याला डिनॉमिनेटरला 25 ने मल्टिप्लाय करावं लागणार आणि न्यूमरेटरला सुद्धा 25 ने मल्टिप्लाय करावं लागणार. तुम्ही डायरेक्टली इथे 25x/25 राईट केलं तरीही चालेल, किंवा हे पहा अशा प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप गेलात तरीही चालणार आहे. प्लस 2x/25 किती झाले? आता इथे 25x/25 प्लस 2x/25 ॲज इट इज झाले. डिनॉमिनेटर सेम झाले. ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून त्यांना आपण राईट करून घेऊयात 25 आणि न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर इथे ऍड करूयात. दोघांचं ऍडिशन करूयात. 25x प्लस 2x. आता न्यूमरेटर मध्ये ऍडिशन आहे की नाही. चला ऍडिशन परफॉर्म करूयात. 25x प्लस 2x किती झाले? 27x आणि डिनॉमिनेटर मध्ये 25. सो 27x/25 झालं. आपलं सगळं सॉल्व्ह करून झालेलं आहे. आता हे काय आहे? 27x/25 काय आहे? तर सेलिंग प्राइस ऑफ बायसिकल फॉर राजू. राजूची सेलिंग प्राइस, बरोबर. कॉस्ट प्राइसला आपण एक्स म्हटलेला आहे आणि ही जी आहे ती आहे सेलिंग प्राइस. म्हणजे एवढ्या रुपीजला
राजूने अमितला बायसिकल विकलेली आहे. आता यामध्ये 8% जो प्रॉफिट आहे तो सुद्धा इन्क्लूड आहे. कॉस्ट प्राइस प्लस 8% ऑफ प्रॉफिट. ओके, सो राईट करून घेऊया तिथे. आणि आता पुढे पहा बरं, पुढे काय दिलेलं आहे. अमित रिपेअर्ड इट स्पेंडिंग 54 रुपीज. अमितने ही सायकल रिपेअर केली आणि नंतर निखिलला 1134 मध्ये विकलेली आहे. बरोबर. सो एवढ्याला त्याने विकत घेतली अमितने आणि 54 रुपीज त्यामध्ये त्याने रिपेअरिंगचे घातलेले आहेत. सो लेट्स राईट हिअर द कॉस्ट प्राइस ऑफ बायसिकल फॉर अमित इज इक्वल टू 27x अपॉन 25 प्लस काय करावं लागणार, हे रिपेअरिंगचा खर्च 54 रुपीज. आता ही झाली कॉस्ट प्राइस कोणासाठी, अमितसाठी. बरोबर. आणि पुढे जाऊन अमितने निखिलला सायकल विकलेली आहे. कितीला, 1134 ला, विथ नो लॉस अँड नो प्रॉफिट. नो लॉस नो प्रॉफिट खूप इम्पॉर्टंट आहे. त्याला लॉसही झालेला नाहीये अमितला आणि प्रॉफिटही झालेला नाहीये. म्हणजे ही जेवढी कॉस्ट प्राइस आहे त्याच कॉस्ट प्राइसने अमितने निखिलला सायकल विकलेली आहे. सो या प्राइसच्या इक्वल आहे 1134. ओके, सो लेट्स राईट हिअर अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन 27x अपॉन 25 प्लस 54 इज इक्वल टू 1134. इक्वेशन तयार झालं. चला सॉल्व्ह करूयात. आता हे पहा, हा जो 54 आहे ना त्याला इकडे पाठवूयात इक्वल टूच्या राईट हँड साईडला. इथे प्लस मध्ये आहे, इकडे गेल्यावर मायनस होणार. सो 1134 मायनस 54 किती होणार, चला सबट्रॅक्शन करा. 1080. लेट्स राईट हिअर 1080. आता हा जो 25 आहे ना डिनॉमिनेटर मध्ये त्याला पाठवून देऊयात इक्वल टूच्या राईट हँड साईडला. इथे डिव्हिजन मध्ये आहे, इकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होणार. सो 27x इज इक्वल टू 1080 मल्टिप्लाइड बाय 25. आता x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, म्हणून 27 ला सुद्धा आपण पाठवून देऊयात इक्वल टूच्या राईट हँड साईडला. इक्वल टूच्या राईट हँड साईडला जाते वेळी 27 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यावर डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो x इज इक्वल टू 1080 इंटू 25 डिवायडेड बाय 27. 27 ने 1080 ला डिवाइड करूयात. 27 1 जार 27 आणि 27 4 जार 108 and 27 zeros are 0. 40 into 25. चला 40 into 25 करूयात. 40 into 25 केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळणार, हे बघा 40 ला 0 ॲज इट इज आपण राईट करणार आणि 25 4 जार 100. सो 1000 येणार आन्सर. आलं लक्षात. x इज इक्वल टू 1000. x काय आहे, राजूने जी बायसिकल विकत घेतलेली आहे त्याची प्राइस आहे. म्हणजे राजूसाठीची कॉस्ट प्राइस किती आहे, 1000 रुपीज. सो लेट्स राईट आवर फायनल आन्सर. द कॉस्ट प्राइस ऑफ बायसिकल ॲट विच राजू परचेस्ड इट इज 1000 रुपीज. आता या क्वेश्चनचे हे पहा, अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित आन्सर तुमच्या नोटबुकमध्ये राईट करू शकता. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Question number 9. A cricket player scored 180 runs in the first match and 257 runs in the second match. Find the number of runs he should score in the third match so that the average of runs in the 3 matches be 230. आता खूप इझी क्वेश्चन आहे, व्यवस्थित कळते आपल्याला काय काय दिलेलं आहे. की एक क्रिकेट प्लेयर आहे, त्याने फर्स्ट मॅच मध्ये 180 रन्स केलेले आहेत, सेकंड मॅच मध्ये 257 रन्स केलेले आहेत आणि थर्ड मॅच मध्ये त्याने किती रन्स केले पाहिजेत की त्याचा जो ॲव्हरेज आहे तीनही मॅचचा तो 230 येईल. हे पहा, थर्ड मॅच मध्ये त्याने किती रन्स केले ते दिलेले नाहीये, पण काय दिलेलं आहे की थर्ड मॅच मध्ये त्याने किती रन्स केले पाहिजेत की तीनही मॅचेसचा ॲव्हरेज 230 येईल. आता ॲव्हरेज कसा फाइंड आउट करतात हे तुम्हाला माहित आहे, स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण अभ्यास केला आहे. कसं फाइंड आउट करतो, काय फॉर्म्युला आहे ॲव्हरेज फाइंड आउट करण्याचा, तर हे पहा, ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल स्कोर्स अपॉन और डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स. काय करतो, तीनही मॅचेसचा स्कोरला ऍड करतो, सम ऑफ ऑल स्कोर्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स.
किती आहेत स्कोर्स 1, 2, 3 बरोबर. आणि त्यांनी काय केलेलं आहे क्वेश्चन मध्ये आपल्याला ऍव्हरेज दिलाय. ऍव्हरेज काय दिलेला आहे 230 बरोबर. आणि हे पहा सगळ्या मॅचेसचा स्कोर आपण इथे ऍड केला तर 180 प्लस 257 आणि थर्ड मॅचचा दिलेला नाहीये तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे त्याला आपण एक्स म्हणूयात. सो प्लस एक्स केलं डिवायडेड बाय किती मॅचेस आहेत 3 मॅचेस आहेत सो अपॉन 3. अशा प्रकारे जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला या एक्स ची व्हॅल्यू खूप इझिली मिळणार आहे. ओके नाही. चला तर मग पाहूया की या क्वेश्चनचा सोल्युशन कशा प्रकारे राईट करायचं आहे. क्वेश्चन तुम्हाला कळालाय फायनल आन्सर पर्यंत कशा प्रकारे आपण पोहोचणार आहोत ते सुद्धा कळालेलं आहे. चला सोल्युशन कसं राईट करायचंय ते पाहूयात. सो हे पहा लेट द नंबर ऑफ रन्स रिक्वायर्ड बाय द क्रिकेट प्लेयर टू स्कोर इन द थर्ड मॅच बी एक्स. जे फाइंड आउट करायचंय त्याला एक्स म्हणायचं. नंबर ऑफ रन्स स्कोर्ड बाय द प्लेयर इन फर्स्ट मॅच किती आहेत 180. सेकंड मॅच मध्ये किती आहेत 257 बरोबर. सो टोटल रन्स स्कोर्ड बाय द प्लेयर टोटल किती रन स्कोर केलेले आहेत तर हे पहा 180 प्लस 257 प्लस थर्ड मॅचचं आपण काय म्हटलेलं आहे एक्स म्हटलंय ना सो एक्स राईट करूयात. आता हे पहा ऍव्हरेज कसा फाइंड आउट करतात हे आपल्याला माहित आहे. किती स्कोर आहेत त्या सगळ्यांना ऍड करायचं आणि टोटल नंबर ऑफ स्कोर्स. सो 180 प्लस 257 प्लस एक्स डिवायडेड बाय 3 किती मॅचेस आहेत 3 मॅचेस आहेत. ओके नाही. पण क्वेश्चन मध्ये ऍव्हरेज तर आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे की ऍव्हरेज किती पाहिजे 230 ऍव्हरेज पाहिजे. सो लेट्स राईट हिअर सिन्स द ऍव्हरेज ऑफ रन्स शुड बी 230 सो ऍव्हरेजच्या जागी आपण ऍव्हरेज लिहूयात 230 इज इक्वल टू हे जे आहे ते ऍज इट इज राईट करूयात 180 प्लस 257 किती झाले 437 प्लस हा एक्स डिवायडेड बाय 3. आता हा जो 3 आहे त्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. इथे डिव्हिजन मध्ये आहे ना इकडे गेला की मल्टिप्लिकेशन. सो 230 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू इथे रिमेनिंग काय आहे मग 437 प्लस एक्स. आता चला मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. सो 3 0 जार 0 3 3 जार 9 3 2 जार 6 इज इक्वल टू 437 प्लस एक्स. एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणून एकट्याला एक्स ला इकडे ठेवूयात आणि 437 ला इकडे पाठवून देऊयात. इथे प्लस साइन आहे ना त्याचा इकडे गेल्यावर मायनस. सो 690 मायनस 437 इज इक्वल टू एक्स. ओके नाही. आता 690 मधून 437 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 253 येतात. सो लेट्स राईट हिअर इज इक्वल टू एक्स. सो एक्स इज इक्वल टू किती आलेला आहे 253. एक्स ची व्हॅल्यू 253. याचाच अर्थ एक्स म्हणजे आपण काय घेतलेला आहे रन्स रिक्वायर्ड बाय द क्रिकेट प्लेयर टू स्कोर इन द थर्ड मॅच बी एक्स. थर्ड मॅच मध्ये क्रिकेट प्लेयरने किती रन्स करायला पाहिजेत त्याला एक्स घेतलाय. मग किती रन्स करायला पाहिजेत 253. तेव्हा ऍव्हरेज तीनही मॅचेसचा 230 होईल. सो लेट्स राईट हिअर आवर फायनल आन्सर द क्रिकेट प्लेयर शुड स्कोर 253 रन्स इन द थर्ड मॅच. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आणि हा क्वेश्चन या प्रॅक्टिस सेट मधला लास्ट क्वेश्चन आहे. Sudhir's present age is 5 more than 3 times the age of Viru. Anil's age is half the age of Sudhir. If the ratio of the sum of Sudhir's and Viru's age to 3 times Anil's age is 5:6, then find Viru's age. अरे बापरे हे काय दिलंय सुधीर वीरू अनिल. चला या तिघा मुलांचं दिलेलं आहे की नाही या तिन्ही मुलांना आपण इथे घेऊयात बोलवूयात आणि आता काय काय दिलंय या सगळ्यांबद्दल ते पुन्हा एकदा समजून घेऊयात. सुधीर्स प्रेझेंट एज हा सुधीर आहे त्याचं प्रेझेंट एज काय आहे 5 more than 3 times द एज ऑफ विरू. 5 more than सो मोर दॅन आहे म्हणून इथे आपण राईट करूयात 5 प्लस 5. 5 more than 3 times द एज ऑफ विरू. 3 times द एज ऑफ विरू. विरूचं एज तर दिलेलंच नाहीये बरोबर. मग विरूच्या एजला आपण घेऊयात एक्स. पुन्हा एकदा रीड करूयात 5 more than 3 times द एज ऑफ विरू. सुधीरचं जे एज आहे ते 5 more than 3 times द एज ऑफ विरू. विरूचं आहे एक्स. एक्सच्या 3 टाइम्स सो एक्स इंटू 3 बरोबर. एक्स इंटू 3 म्हणजेच 3x झाले प्लस 5
राईट करून घेऊयात मग. सुधीरचं एज 3x+5. आलं लक्षात? वीरूचं एज x घेतलं आपण, सुधीरचं त्यानुसार मग 3x+5. पुढे काय दिलंय ते पाहूयात. अनिल्स एज इज हाफ द एज ऑफ सुधीर. आता अनिलचं जे एज आहे ते सुधीरच्या हाफ आहे. सुधीरचं काय आहे एज 3x+5 आणि याच्या हाफ अनिलचं एज आहे. म्हणून इथे राईट करूयात हाफ ऑफ सुधीर्स एज. सो हाफ इंटू 3x+5. मग आता एवढं कळालं का तुम्हाला? वीरूचं x, सुधीरचं 3x+5 आणि अनिलचं हाफ इंटू 3x+5. आपण याला जरा आणखी सॉल्व्ह करून घेऊयात बरं. हे पहा, आता इथे मल्टिप्लिकेशन आहे की नाही दोघांचं. 1/2 इंटू 3x+5. चला मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करायचं, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर पण बरोबर. पण इथे डिनॉमिनेटर तर नाहीच आहे, पण आपल्याला माहित आहे जिथे डिनॉमिनेटर नसतो तिथे 1 डिनॉमिनेटर असतो. चला मग मल्टिप्लाय करून घेऊयात. 1 इंटू 3x+5 काय येणार? 1 ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केल्यानंतर तो नंबर ऍज इट इज येतो. सो 3x+5. डिनॉमिनेटर मध्ये 2 इंटू 1 किती? 2. ओके, सो हे झाले अनिलचे एज. इतकं कळालं? आपण प्रत्येकाचं एज दिलेल्या क्वेश्चन नुसार इथे राईट करून घेतलेलं आहे. पुढचं जे काही दिलेलं आहे, इफ द रेशिओ ऑफ द सम ऑफ सुधीर्स अँड वीरूज एज, ते आपण पुढे राईट करूयात. पण आता जेवढं सॉल्व्ह केलेलं आहे ते सोल्युशन मध्ये राईट करून घेऊयात, म्हणजे नंतर आपला गोंधळ होणार नाही. सो हे पहा काय काय कळालंय आपल्याला. तर वीरूचं प्रेझेंट एज आपण घेतलं x, ते इथे राईट करून घेतलं. त्यानंतर त्यानुसार सुधीरचं एज, सुधीर्स प्रेझेंट एज इज 5 मोर दॅन 3 टाइम्स द एज ऑफ वीरू असं म्हटलंय ना. सो सुधीरचं एज 3x+5 आहे, राईट करून घेऊयात. सुधीर्स प्रेझेंट एज इज इक्वल टू 3x+5. आणि अनिलचं प्रेझेंट एज काय आपण फाइंड आउट केलंय? क्वेश्चन मध्ये काय दिलं होतं? अनिल्स एज इज हाफ द एज ऑफ सुधीर, हो की नाही? मग इथे राईट करूयात अनिल्स एज इज हाफ द एज ऑफ सुधीर दिलाय. सो अनिलचं एज काय येणार? मग इथे आपण फाइंड आउट केलंय काय येणार आहे? 3x+5/2 राईट करून घेतलं. चला आता पुढे काय दिलंय ते वाचूयात. इफ द रेशिओ ऑफ द सम ऑफ सुधीर्स अँड वीरूज एज टू 3 टाइम्स अनिल्स एज इज 5:6, देन फाइंड वीरूज एज. आता हे पहा, व्यवस्थित समजून घ्या. इथे रेशिओ दिलेला आहे 5:6. रेशिओलाच आपण प्रपोर्शन फॉर्म मध्ये राईट करत असतो. तुम्हाला माहित आहे कसं राईट करतो? 5/6, हो की नाही? आता 5 म्हणजे काय आहे? 5 म्हणजे आहे हे पहा, 5 म्हणजे काय आहे? सम ऑफ सुधीर्स अँड वीरूज एज. आणि 6 म्हणजे काय आहे? 3 टाइम्स अनिल्स एज, हो की नाही? तो आपण काय करूयात, 5 म्हणजे सम ऑफ सुधीर्स अँड वीरूज एज आहे, मग त्याला अपॉन काय आहे? 3 टाइम्स अनिल्स एज. अनिल्स एज आहे इथे. हे पहा, अशा प्रकारे आपण इथे राईट करूयात, म्हणजे तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे कळणार आहे. अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन, सम ऑफ सुधीर्स एज प्लस वीरूज एज दिलेला आहे. सुधीर्स एज प्लस वीरूज एज अपॉन काय येणार आहे? अपॉन येणार आहे 3 टाइम्स अनिल्स एज, ओके नाही? 3 टाइम्स अनिल्स एज इज इक्वल टू 5:6 दिलेला आहे. यालाच आपण प्रपोर्शन फॉर्म मध्ये अशा प्रकारे राईट करतो. 5 म्हणजेच सम ऑफ सुधीर्स एज प्लस वीरूज एज आणि 6 म्हणजेच 3 टाइम्स अनिल्स एज. सुधीरचं एज काय आहे? 3x+5. वीरूचं एज काय आहे? x. चला मग यांच्या जागी आपण ते राईट करून घेऊयात, व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. सो 3x+5 प्लस वीरूचं एज x अपॉन 3 टाइम्स अनिल्स एज. अनिल्स एज काय आहे? हे पहा, 3x+5/2. हे 3 टाइम्स आहे, हे 3 टाइम्स आहे म्हटलं याला मल्टिप्लाय करावं लागेल 3 ने आपल्याला. चला मग इथे राईट करूयात. अनिल्स एज राईट केलं आणि 3 टाइम्स आहे ते, म्हणून इंटू 3 इज इक्वल टू 5/6. ओके, आता हे इक्वेशन तर आपलं झालेलं आहे, याला सॉल्व्ह करूयात. सॉल्व्ह कशा प्रकारे करायचंय हे पहा. घाबरून जाऊ नका, हे एवढं सगळं असं पाहून इझी आहे. डिकोड करायचं आपल्याला, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचंय काय काय दिलेलं आहे. आता हे पहा, आपण इथे हे सॉल्व्ह करण्यासाठी जरा सोपं करूयात. सोपं कसं करणार? इथे इक्वल टूचं साइन आहे, इकडे एक फ्रॅक्शन आहे, इकडे एक फ्रॅक्शन आहे. अशा वेळी आपण काय करतो? येस, व्हेरी गुड, आठवलं तुम्हाला, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, ओके नाही? मग 6 ने या वरच्याला मल्टिप्लाय करूयात, या 5 ने खालच्याला मल्टिप्लाय करूयात. इतकं इझी आहे. चला करूयात मग. हे पहा, अशा प्रकारे 6 इंटू
इकडे न्यूमरेटर मध्ये काय आहे ते सगळं इकडे कॉपी करायचंय. सो हे पहा 3x + 5 + x इज इक्वल टूचं साईन. आता या 5 ने आपल्याला या खालच्याला सगळ्याला मल्टिप्लाय करायचंय. सो 5 इंटू खाली जे काही आहे डिनॉमिनेटर मध्ये ते सगळं मल्टिप्लाय मध्ये इथे राईट करायचंय. 3 इंटू 3x + 5 अपॉन 2. आता हे ब्रॅकेट सॉल्व्ह करूयात. सो 6 इंटू ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे 3x प्लस हा x काय होणार 4x आणि हा 5. सो 4x + 5 इज इक्वल टू 5 इंटू 3 15 आणि इंटू हे ब्रॅकेट ॲज इट इज राईट करून घेऊयात, नंतर सॉल्व्ह करू. आता हे पहा 6 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूयात. 6 4s are 24. सो 24x + 6 5s are 30 इज इक्वल टू. आता हे पहा 15 इंटू फ्रॅक्शन दिलेलं आहे 3x + 5 अपॉन 2. मला माहित आहे जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करतो, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर. 15चा काही डिनॉमिनेटर आहे का? नाही. त्याचा डिनॉमिनेटर नाही, त्याचा 1 डिनॉमिनेटर आहे असं आपण म्हणतो. सो हे मल्टिप्लिकेशन कसं परफॉर्म करणार आपण? हे पहा 15 इंटू 3x + 5 आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर मल्टिप्लाय करायचंय. सो 1 इंटू 2. ओके, इथे डिनॉमिनेटर नाहीये ना, तर आपण 1 म्हणतो. सो 1 इंटू 2. ओके, चला सॉल्व्ह करून घेऊयात. हे ॲज इट इज येणार आणि तिथे आता सॉल्व्ह करायला काही नाही शिल्लक. 15 इंटू 3 45 आणि हा x 45x प्लस 15 इंटू 5 15 इंटू 5 किती होतात 75. सो इंटू 1 2 ओनली. आता पुढे हे पहा हा जो 2 आहे या 2 ला आपण पाठवून देऊयात इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईड. ओके नाही देऊयात 24x + 30 इंटू 2 इज इक्वल टू इकडे काय रिमेनिंग मग 45x + 75. 2 ने संपूर्ण ब्रॅकेटला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं. आता तो आपण इकडे पाठवला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवला. तो मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज झाला. इथे डिव्हिजन मध्ये इथे मल्टिप्लाय झाला. मग जेव्हा तो मल्टिप्लाय होतो ना तेव्हा तो संपूर्ण साईडला मल्टिप्लाय होतो, पूर्ण लेफ्ट हँड साईडला. आता तुम्ही फक्त 30 ला मल्टिप्लाय कराल असं करून चालणार नाही. पूर्ण लेफ्ट हँड साईडला मल्टिप्लाय करायचं. सो 2 इंटू 24x किती होणार? येस 48x. आता 2 इंटू 30 किती झाले 60 इज इक्वल टू 45x + 75. आता ज्या एक्सच्या टर्म्स आहेत त्यांना एका साईडला घेऊयात आणि बाकीच्यांना दुसऱ्या साईडला. सो 48x ॲज इट इज इथे राईट करून घेऊयात. 45x ला इकडे पाठवायचंय ना, इथे प्लस आहे, इकडे गेल्यावर मायनस. मायनस 45x. 60 ला पाठवूयात इकडे, इथे प्लस आहे, इकडे गेल्यावर मायनस. इकडे ऑलरेडी 75 आहे, ॲज इट इज राईट केला -60. 48x - 45x 3. 48 मधून 45 गेले, येस 3 रिमेनिंग राहिले. सो 3x इज इक्वल टू 75 मधून 60 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 15. तर x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. x ला त्याला इकडे ठेवूयात, 3 ला पाठवून देऊयात इकडे. इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यावर डिव्हिजन मध्ये चेंज होणार. 3 1s are 3. पहा 3 1s are 3 आणि 3 5s are 15. x इज इक्वल टू काय आलेलं आहे 5. x ची व्हॅल्यू 5 आलेली आहे आणि x म्हणजे आपण काय घेतलेलं होतं? x म्हणजे घेतलेलं होतं वीरूचं प्रेझेंट एज. त्याला फाइंड आउट काय करायला सांगितलं होतं? वीरूचं प्रेझेंट एज. मग वीरू किती वर्षांचा आहे? 5 वर्षांचा आहे. 5 years old आहे वीरू. लेट्स राईट हिअर आवर फायनल आन्सर. वीरूज प्रेझेंट एज इज 5 years. ओके, सो अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. हा क्वेश्चन थोडासा ट्रिकी होता पण इंटरेस्टिंग होता, हो ना? चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.